जय हिंद मित्रांनो, मी दीपक कृंदवाडे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या एसएससी जीडी 100 डेज चॅलेंजच्या डे 8 मध्ये। मित्रांनो, आपलं एसएससी जीडीचा 100 डेजचं चॅलेंज आहे, ज्यामध्ये आपण 100 दिवसांमध्ये एसएससी जीडीचा मॅथ्स अँड रिझनिंगचा सिलेबस विथ प्रॅक्टिस कंप्लीट करणार आहोत। हे तर सगळ्यांना माहित आहे, पण गेले काही दिवस आपलं डे 8 चा व्हिडिओ थांबला होता। डे 7 पर्यंत आपण कंटिन्यू केलं होतं, पण 4-5 दिवस आपले कंटिन्यू व्हिडिओ येऊ शकला नाही। डे 8 साठी आपण थांबलो होतो, काय प्रॉब्लेम्स होते जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करू शकलो नाही, त्यासाठी क्षमस्व। पण इथून पुढे सगळे डे 100 पर्यंत आपले व्हिडिओ कंटिन्यू येतील, याची काळजी करू नका। ओके, आता बघा, आपण डे 6 ला काय स्टार्ट केलं होतं, लसावी आणि मसावी स्टार्ट केला होता, बरोबर। डे 6 ला आपण काय स्टार्ट केलं होतं, लसावी आणि मसावी हा नवीन टॉपिक स्टार्ट केला होता, आणि या टॉपिक मधले आपल्या बऱ्याचशा कन्सेप्ट बघून झालेले आहेत। आता कन्सेप्ट वर या टॉपिकचं आजचं हे थर्ड लेक्चर असणार आहे, ज्यामध्ये आपल्याला लसावी मसावीच्या आणखी काही कन्सेप्ट बघायचे आहेत, आणि त्यानंतर पुढचं लेक्चर असेल आपलं प्रिव्हियस इयर क्वेश्चनचं। ठीक आहे, मोस्टली मी काय केलंय, या पूर्ण बॅच मध्ये जे आपली 100 दिवसांची ही बॅच आहे, यामध्ये जे जे प्रश्न घेतलेले आहेत ते 2023 आणि 2024 ला एसएससी जीडीला विचारलेलेच प्रश्न घेतलेले आहेत, जेणेकरून अपडेटेड सिलेबस नुसार, अपडेटेड पॅटर्न नुसार तुमचा अभ्यास होईल। ठीक आहे, आणि ही बॅच जर तुम्ही व्यवस्थितपणे कंप्लीट करत असाल तर तुमच्यासाठी चांगली गोष्ट आहे, कारण भरपूर मुलांची वॅकन्सी आल्यानंतर किंवा परीक्षा जवळ आल्यानंतर अभ्यास करणार आहेत, पण तुम्ही भरपूर आधीपासून सुरुवात केलाय, त्याच्यामुळे तुम्हाला याचा बेनिफिट नक्कीच होईल। ठीक आहे, बरीचशी मुलांची डे 1 पासून डे 7 पर्यंत कंटिन्यू व्हिडिओ बघितले, सगळे त्यांच्या कंटिन्यू कमेंट्स आहेत, त्या मी वाचतोय, रिॲक्ट करतोय। ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही जरी कंटिन्यू करत असाल, चॅलेंज ऍक्सेप्ट केला असाल आणि इथपर्यंत कंटिन्यू आला असाल, तर नक्कीच व्हिडिओ झाल्यानंतर डे कंप्लीटची कमेंट करायला विसरू नका। ओके, आणि चॅनलला जर तुम्ही अजून सबस्क्राइब केला नसेल तर प्लीज पहिला सबस्क्राइब करून घ्या, कारण तुमच्या सबस्क्रायबर्समुळे मी मोटिवेट होतो आणि हे चॅलेंज कंप्लीट करायला मला मोटिवेशनची गरज आहे। ओके, चलो, तर बघा, आजचं हे लसावी मसावीचं डे 3 चं लेक्चर असणार आहे, आणि आजच्या लेक्चर मध्ये आपण काय शिकायचं आहे, काय शिकायची इच्छा आहे तुमची, तुमची काय इच्छा असली तरी मी जे सिलेबसला आहे तेच शिकवणार आहे। ओके, तर बघा, आज काय करतोय आपण, आज आपल्याला अशा एक 6 कन्सेप्ट आहेत ज्या व्यवस्थितपणे क्लिअर करायचे आहेत, आणि या कन्सेप्ट नाही तर क्वेश्चनचे पॅटर्न आहेत, या पॅटर्न मध्ये प्रश्न बनतात। ठीक आहे, तर ते क्वेश्चनचे पॅटर्न मी कन्सेप्ट थ्रू तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करतोय, समजून घ्या, अगदी सोपा आहे, याच्यावर बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले गेलेले आहेत। ओके, तर बघा, फर्स्ट पॅटर्न काय आपला, हा आपला फर्स्ट क्वेश्चनचा पॅटर्न आहे। काय आहे बघा, कसा प्रश्न येतो, ती लहानात लहान संख्या सांगा ज्या संख्येला ए बी सी ने पूर्णपणे भाग जाईल। आता आपल्याला माहितच आहे कसा पॅटर्न आहे हा, एबीसी ने पूर्ण भाग जाणारी लहानात लहान संख्या सांगा म्हटले, म्हणजेच काय असणार आहे, तो एबीसी चा लसावी असणार आहे। त्याचा आन्सर काय असणार आहे, लसावी ऑफ एबीसी, कारण आपल्याला माहित आहे जर आपल्याला एखादी लहानात लहान संख्या काढायची असेल, ज्या संख्येला आपल्याला दिलेल्या सर्व संख्येने भाग जाईल, तर आपण काय करतो, नेहमी त्या सर्व संख्यांचा लसावी काढतो। तेच आपल्याला इथं सांगितलंय, जर आपल्याला एबीसी ने लहानात लहान भाग जाणारी संख्या काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागेल, एबीसी चा लसावी घ्यावा लागेल। फॉर एक्झाम्पल 2023 ला आलेला एसएससी जीडीचा प्रश्न आहे बघा, ती लहानात लहान संख्या सांगा ज्या संख्येला 12, 15, 18 आणि 27 ने पूर्णपणे भाग जाईल। सोपा प्रश्न आहे, काय करायचं म्हटलं मी, याचा आन्सर काय असणार आहे, एलसीएम लसावी ऑफ कुणाचा, 12, 15, 18 आणि 27। आता लक्षात आहे ना सगळ्यांच्या, लसावी कसा काढतात, कसा काढायचं सांगा। पहिला काय करणार मी, 12, 15, 18, 27 लिहून घेणार, त्यानंतर अशी लाईन मारणार बोर्डवर। ठीक आहे, त्यानंतर बघा, मी मोस्टली तुम्हाला सांगितलेलं पहिला 2 ने भाग द्यायचा, 3 ने भाग द्यायचा, पण लसावीच्या मध्ये काय करायचं, समजा एखाद्या मोठ्या संख्येने सगळ्यांना जात असेल तर द्यायचा, टेन्शन घ्यायचं नाही। आता मी ते काय करेन, डायरेक्ट 3 ने देईन, 2 ने देत बसत नाही, कारण 3 ने सगळ्याला भाग जातो, बरोबर। 3 चौक 12, 3 5 15, 3 संग 18, 3 9 27, आता किती जाईल, 2 ने जाईल बघा, 2 ने भाग देतो, बे 2 4, 5 आहे तसं, बे 3 6, 9 आहे तसं, परत बघा 3 ने जातो, 2 आहे असं ठेवावं लागेल मला, 5 पण आहे असं ठेवावं लागेल,
3 एके 3, 3 त्रिक 9. आता बघा बेपंचे 10, कारण लसावीला मला ह्या सगळ्यांचा गुणाकार करावा लागेल ना, हुबा आडवं किती आहेत त्यांचा. बरोबर, बेपंचे 10 मी इथं 10 घेतलं. आणि आता काय करतो मी, 3 दोन्ही 6, 6 त्रिकम 18 आणि 18 त्रिक 54. म्हणजे 10 गुणले 54 किती माझं 540. म्हणजेच काय 12, 15, 18 आणि 27चा लसावी काय येतो 540. म्हणजेच 540 ही लहानात लहान संख्या आहे, ज्या संख्येला 12, 15, 18 आणि 27 या चारही संख्येने भाग जातो. बरोबर, म्हणजे याचं उत्तर असणार आहे आपलं ऑप्शन बी 540. क्लिअर सगळ्यांना? लसावी कसा काढायचा हे पण रिवाइज झाला असेल. ओके, चला नेक्स्ट बघूया. नेक्स्ट बघा टाइप 2 आहे. काय टाइप नंबर 2, ती लहानात लहान संख्या सांगा ज्या संख्येला, आता इथं बघा आपल्याला जेव्हा जेव्हा लसावी लागते त्यावेळेला लहानात लहान संख्या आणि ज्या संख्येला आणि लहानात लहान संख्या हे कीवर्ड्स लक्षात ठेवा. ठीक आहे, हे कीवर्ड्स लक्षात ठेवा जेणेकरून आपल्याला कळेल की लसावी काढायचं आहे की मसावी काढायचे. लहानात लहान संख्या आलं आणि पुढे संख्येला आलं तर लसावी काढायचा असतो, आणि मोठ्यात मोठी संख्या ज्या वेळेला येईल आणि संख्येने ज्या वेळेला येईल त्यावेळेला आपल्याला मसावी काढायचा असतो, हे लक्षात ठेवायचं. ओके, आता इथे काय संख्येला आहे, काय क्वेश्चनचा पॅटर्न, ती लहानात लहान संख्या सांगा ज्या संख्येला एबीसी ने भाग दिल्यावर प्रत्येक वेळी बाकी के राहते. काय सांगितलंय त्यांनी, समजा एखादी संख्या आहे, ती लहानात लहान संख्या शोधायची आहे ज्या संख्येला दिलेल्या संख्येने, फॉर एक्झाम्पल 5, 6, 7 या संख्येने भाग दिल्यानंतर ठराविक बाकी शिल्लक राहिले पाहिजे. तर अशा वेळेला काय करायचं, दिलेल्या संख्येचा लसावी काढायचा, एबीसीचा काय करायचा लसावी काढायचा, आणि जी बाकी राहते के ती त्यामध्ये काय करायची ऍड करायची. ओके, क्वेश्चन बघू. तर बघा एसएससी जीडी 2023 लाच याच्यावर सुद्धा प्रश्न विचारला होता. काय प्रश्न होता, ती लहानात लहान संख्या सांगा ज्या संख्येला 12, 16, 18 ने भाग दिल्यानंतर बाकी 5 राहते. म्हणजे त्यांनी ए बी सी दिलाय प्लस के पण दिलाय. म्हणजेच आपला आन्सर काय असायला पाहिजे, याचं एलसीएम असायला पाहिजे. कशाचा लसावी असायला पाहिजे, कशाचा 12, 16 आणि 18चा प्लस के. के म्हणजेच काय 5. ओके, तर 12, 16, 18चा लसावी काढा. 12, 16, 18 यांचा लसावी काय येईल, कितीने भाग जाईल सांगा, याला कितीने भाग जाईल. पहिला 2 ने देतो, 2 सक 12, 2 8 16, 2 9 18. आता बघा 2 ने देतो परत, 2 त्रिक 6, 2 चौक 8, 9 आहे तसं ठेवावं लागेल मला. बरोबर, 3 ने भाग देऊया, 3 ने जाईल ना, 3 एके 3, 4 आहे असं, 3 त्रिक 9, परत 2 ने दिलो तरी तिथंच राहणार आहे. त्याच्यामुळे आता कॉमन संख्या कोणती नाही, इथपर्यंत केलो तरी चालतं. आता याला काय करू आपण, यांचा गुणाकार करा. 2 दुनी 4, 4 त्रिकम 12, बरोबर, 12 दुनी 24, 12 चौक 48, 48 गुणले 3 करा, 8 त्रिक 24, 4 त्रिकम 12 आणि 2 14, 144. म्हणजे मला काय मिळाला एलसीएम, तर यांचा किती मिळाला 144 अधिक काय के, के किती आहे माझं 5. मग 144 अधिक 5 किती येईल 149. ऑप्शन सी माझं करेक्ट आन्सर असणार आहे. क्लिअर? काय डाऊट यामध्ये? डाऊट असणारच नाही तुम्हाला, बरोबर, कारण अगदी बेसिक पासून सांगतोय, व्यवस्थित सांगतोय. आणि जर तुम्ही मन लावून लेक्चर करत असाल तर ऑफलाईन लेक्चरची तुम्हाला गरज नाही. ठीक आहे, ऑनलाईन मध्ये सुद्धा तुमच्या बेसिक टर्म क्लिअर होतात, सगळ्या गोष्टी करता येतात, पण तुम्ही स्वतः फोकस्ड पाहिजे. ठीक आहे, एखादं काम घेतला ना तर ते डेडिकेटेड होऊन करायचं. फॉर एक्झाम्पल आता आपल्याला लेक्चर करायचं आहे, 1 तास लेक्चर करायचं आहे, ठीक आहे, किंवा अर्धा तास असेल, अर्धा तास लेक्चर करायचं आहे, तर अर्धा तास फक्त लेक्चरच करायचं, 100 गोष्टी करत बसायची नाही. इकडे लेक्चर पण करालोय, इकडे खायलोय पण, ठीक आहे, पुढे टीव्ही पण चालू आहे, साईडला युट्यूब पण चालू आहे, किंवा आपलं चॅटिंग पण चालू आहे, पुढे लेक्चर चालू आहे. असं नाही करायचं. असं केला की मग चलो एक पण होत नाही गोष्ट व्यवस्थित. ठीक आहे, त्याच्यामुळं पूर्ण डेडिकेट होऊन लेक्चर करा, शेवटपर्यंत करा, आणि अंतिम ध्येय एकच असणार आहे आपलं, काय अंगावर वर्दी,
बरोबर. मग ती CRPFची असो किंवा BSFची असो, NIAची असो, कोणतीही असो, ठीक आहे. त्याच्यामुळे व्यवस्थितपणे लक्ष देऊन फोकस्ड होऊन अभ्यास करा. आता बघा नेक्स्ट पॅटर्न बघू आपण. पॅटर्न नंबर किती आहे हा? थर्ड पॅटर्न काय सांगतो आपल्याला? ती लहानात लहान संख्या सांगा ज्या संख्येला ABC ने भाग दिल्यावर अनुक्रमे बाकी XYZ राहते. आता बघा मगाशी काय होतं, बाकी K राहायची म्हणजे कॉन्स्टंट बाकी होती. K कॉन्स्टंट होती म्हणजे बाकी सगळ्याची सेम होती. म्हणजेच काय, जर 12, 16, 18 या तिन्हीपैकी कोणत्याही संख्येने भाग दिला तरी बाकी काय राहणार होती? 5च राहणार होती मागच्या पॅटर्न मध्ये. पण या पॅटर्न मध्ये काय होतंय, जर A ने भाग दिला तर बाकी X राहते, B ने भाग दिला तर बाकी Y राहते आणि C ने भाग दिला तर बाकी Z राहते. म्हणजे बाकी वेगवेगळी येते. तिन्ही संख्यांच्या केसमध्ये काय होतं, बाकी वेगवेगळी येते. तर अशा वेळी काय करायचं, A वजा X करायचं, तुम्हाला K मिळेल, कॉन्स्टंट बाकी येईल. B वजा Y करायचं, तुम्हाला K मिळेल, कॉन्स्टंट बाकी येईल. C वजा Z करायचं, तुम्हाला K मिळेल. जेव्हा पण तुम्हाला प्रश्न येईल, ती लहानात लहान संख्या सांगा ज्या संख्येला ABC ने भाग दिल्यावर नंतर बाकी XYZ होते, त्यावेळेला जेव्हा पण तुम्ही A वजा X, B वजा Y, C वजा Z कराल त्यावेळेला त्याची वजाबाकी नेहमी Kच येणार आहे. तिन्हीची वजाबाकी नेहमी काय येणार आहे? K येणार आहे. एखादी कॉन्स्टंट संख्या येणार आहे, सेम संख्या येणार आहे. तसं येत असेल तरच तो प्रश्न GD ला विचारला जाईल, नाहीतर विचारणार नाही. ठीक आहे. तर बघा याचं उत्तर काय करायचं, मग लसावी काढायचा कोणाचा? ABC चा आणि त्यातून K वजा करायचं. क्वेश्चन बघूया क्वेश्चन. काय प्रश्न? SSC GD 2021 ला विचारलेला प्रश्न आहे. 23 ला 24 ला काय विचारलेला नव्हता, त्याच्यामुळे 21 चा प्रश्न घेतला मी. काय प्रश्न आहे बघा, ती लहानात लहान संख्या ज्या संख्येला 4, 5, 6 ने भाग दिल्यावर बाकी 1, 2, 3 राहते. आता इथं काय आहे, ABC, हे काय XYZ. मग मी काय करणार, 4 वजा 1, A वजा X किती आलं? 3. त्यानंतर B वजा Y म्हणजेच किती? 5 वजा 2 किती आलं? 3. C वजा Z म्हणजेच 6 वजा 3 किती येईल? 3. कॉन्स्टंट आलं ना 3, तिन्हीच्या बाबतीत काय आलं? 3 आलं. 3 काय झालं मग, हे K झालं. आन्सर काय आहे पाहिजे मग आपलं? LCM ऑफ कुणाचा LCM? 4, 5 आणि 6 चा LCM वजा K. मग LCM सांगा 4, 5 आणि 6 चा. काय येईल सांगा? LCM काय येईल? 2 ने भाग देतो, 2 दुनी 4, 5 आहे तसं, 2 त्रिक 6, परत भाग जाईल का? नाही जाणार. 2 दुनी 4, 4 पंचे 20, 20 त्रिक 60. LCM किती आला माझा? 60 वजा K किती आहे? 3. K किती आले माझं? 3 आले. 60 वजा 3 किती येईल? 57. ऑप्शन A इज द करेक्ट. सिंपल आहे. काय अवघड आहे यामध्ये? नाही. ओके, चलो नेक्स्ट बघा. नेक्स्ट पॅटर्न काय? पॅटर्न नंबर 4. आता आपण 3 पॅटर्न कोणते बघितले? लसावीचे बघितले, जे लहानात लहान संख्या आणि संख्येला. बरोबर. आता आपण मसावीचे 3 पॅटर्न बघणार आहे. सेम मसावीच्या बाबतीत काय होतं बघा, ती मोठ्यात मोठी संख्या सांगा ज्या संख्येने ABC ला पूर्णपणे भाग जाईल. मी मगाच सांगितलं तुम्हाला, लसावीच्या बाबतीत काय असतं, ती लहानात लहान संख्या सांगा ज्या संख्येला असतं. पण इथं काय, ती मोठ्यात मोठी संख्या सांगा ज्या संख्येने. दोन्हीतला डिफरन्स समजला? संख्येला असेल तर लसावी वापरायचा, संख्येने असेल तर काय करायचा? मसावी ऑफ ABC. तिघांचा मसावी काढायचा. फॉर एक्झाम्पल SSC GD ला विचारलेलाच क्वेश्चन आहे. काय प्रश्न आहे बघा, ती मोठ्यात मोठी संख्या सांगा ज्या संख्येला 200 आणि 400 ने, ज्या संख्येने 200 आणि 400 ला पूर्णपणे भाग जाईल. तर काय काढतो आपण याचा आन्सर काय येईल? SCF म्हणजेच काय? मसावी. कशाचा? 200 आणि 450 चा. तर काय येईल बघा, 200 आणि 450 चा मसावी काय येईल? किती येईल? कितीने भाग देऊ मी सांगा? कितीने पण कॉमन संख्येने देऊ शकताय. मी डायरेक्टली देतो आता 50 ने, कारण मला दिसतंय की 50 ने पूर्णपणे भाग जाईल. 50 चोक 200 आणि 5 9 45 येईल.
बरोबर, म्हणजे 50 9 450 येईल. बरोबर. मग 4 आणि 9 ला कोणत्याच कॉमन संख्येने भाग जात नाही. याचा अर्थ काय? याचा मसावे काय 50, म्हणजे या क्वेश्चनचा आन्सर काय असणार आहे? 50 असणार आहे. तर 50 ही सगळ्यात मोठी संख्या आहे ज्या संख्येने 200 आणि 450 या दोन्हीला पूर्णपणे भाग जाईल. 50 पेक्षा कोणतीही मोठी संख्या नाही ज्या संख्येने या 200 आणि 450 ला दोन्हीला भाग दिला जाऊ शकेल असं. ठीक आहे. तर बघा नेक्स्ट प्रकार 5वा टाइप नंबर 5. काय टाइप? ती मोठी संख्या सांगा ज्या संख्येने एबीसी ला भाग दिल्यावर बाकी के राहते. लहान संख्येच्या बाबतीत पण बाकी के राहत होती. आता इथं मोठ्या संख्येच्या बाबतीत पण बाकी के राहिले. लहान संख्येच्या बाबतीत बाकी ऍड करत होतो, पण इथं काय करायचं आहे? बाकी वजा करायचे आहे आणि मग मसावे काढायचा आहे. काय करायचं अशा वेळेला? ज्यावेळेला मोठ्यात मोठी संख्या दिली जाते, काढायला सांगितली जाते, ज्या संख्येने एबीसी ला भाग दिल्यावर बाकी के राहते, तर त्यावेळेला काय करायचं? मसावे काढायचा. पण कुणाचा मसावे काढायचा? ए वजा के, बी वजा के आणि सी वजा के चा. फॉर एक्झाम्पल एखादं एक्झाम्पल घेऊया आपण. असा जर एक्झाम्पल आलं, समजा मोठी संख्या सांगा, मोठ्यात मोठी संख्या सांगा ज्या संख्येने 110 आणि 128 ला भाग दिल्यावर प्रत्येक वेळी बाकी 2 राहते. तर मोठ्यात मोठी संख्या आहे आणि संख्येने आहे, याचाच अर्थ काय? मला काय काढायचं आहे? एचसीएफ काढायचा आहे. एचसीएफ म्हणजेच काय? मसावे काढायचा आहे. पण कुणाचा काढायचा आहे मसावे मला? 110 वजा 2 आणि 128 वजा 2. काय केलं मी इथं? ए वजा के आणि बी वजा के. बरोबर. तर बघा आता मला एचसीएफ इथे ऍक्च्युअली कोणाचा काढावा लागेल? मग 110 वजा 2 108 चा आणि 128 वजा 2 म्हणजेच 126 चा. तर यांचा साईडला काढूया मसावी. 108 आणि 126 यांचा मसावी काढूया आपण. कितीने भाग जाईल बघा? 8 ने 4 ने जाईल का दोन्हीला? नाही जाणार. 2 ने देतो पहिला. बरोबर. बेचोक बेपंचे 10, बेचोक 8, बेसक्क 12 आणि बेत्रिक 6. आता बघा कितीने जातो? 3 ने जातो. बरोबर. किंवा डायरेक्ट 9 ने पण देता आला असता, परत 3 ने देऊया. ठीक आहे. 3 एके 3, 3 आठे 24, 3 दोन्ही 6, 3 एके 3, परत 3 ने देऊया. 3 संग 18, 3 साते 21. आता 6 आणि 7 या दोन्ही संख्येला कोणत्याही कॉमन संख्येने भाग जात नाही. मग काय करायचं? आता या तिघांचाच गुणाकार घ्यायचा. मसावीच्या बाबतीत आपण काय करतो? जिथं सगळ्या संख्येला भाग दिलाय त्याच संख्येचा गुणाकार करतो. 3 त्रिक 9 आणि 9 दोन्ही 18, म्हणजे याचा मसावी किती येईल? 18. तर 18 ही सगळ्यात मोठी संख्या आहे ज्या संख्येने 110 आणि 128 ला पूर्णपणे भाग देता येईल. बरोबर. क्लिअर सगळ्यांना? क्लिअर. चलो नेक्स्ट बघू आपण. काय बघा? टाइप नंबर 6. ती मोठ्यात मोठी संख्या सांगा ज्या संख्येने एबीसी ला भाग दिल्यावर अनुक्रमे बाकी एक्स वाय झेड राहते. काय करायचं मग इथं? सॉरी, आपली मगाचीच पीपीटी रिपीट झाली इथं आय थिंक. नाही मगाशी काय होत होतं आपलं? ओके ठीक आहे, बरोबर आहे. मगाशी के राहायचं, आता इथे काय राहते? एक्स वाय झेड राहते. सेमच करायचं, पण इथं काय करायचं? मगाशी आपण प्रत्येकातून के वजा करायचो, इथं प्रत्येकातून एक्स वाय झेड वजा करायचं. एक्झाम्पल बघूया डायरेक्ट. एसएससीजीडी 2019 ला आलेलं एक्झाम्पल. यावर कसं करायचं बघा. ती मोठ्यात मोठी संख्या सांगा ज्या संख्येने 52 104 ला भाग दिल्यावर प्रत्येक वेळी बाकी 4 आणि 8 राहते. मग इथं काय करेन मी? एचसीएफ घेईन. पण कुणाचा घेईन? 52 वजा 4, बरोबर, आणि 104 वजा 8 चा. किती येईल सांगायचं एचसीएफ? मग एचसीएफ ऑफ 52 वजा 4 किती येईल? 48. आणि 104 वजा 8 किती येईल? 96. आणि 48 आणि 96 चा मसावी किती येतो सांगा? 48 आणि 96 चा किती येईल? 48 आणि 96 चा मसावी डायरेक्ट 48 येतो, कारण 48 ने दोन्ही संख्येला भाग जाईल. बरोबर. म्हणून आपला ऑप्शन सी करेक्ट असणार आहे. ओके, नेक्स्ट बघूया. आता बघा, हा पण क्वेश्चन सेम टाइपचा आहे. ती मोठी संख्या सांगा ज्या संख्येने
989 आणि 1327ला भाग दिल्यावर प्रत्येक वेळी बाकी 5 आणि 7 राहते. सेम टाईपचा क्वेश्चन आहे हा. क्वेश्चन तुम्हाला होमवर्क साठी असणार आहे. या क्वेश्चनचा आन्सर मला शोधून तुम्ही कमेंट मध्ये सांगायचा आहे. ओके, आपण पुढे जाऊया. आता बघा काय प्रश्न अशा टाईपचे पण येतात. ठीक आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे. अशा टाईपचे पण प्रश्न भरपूर वेळा विचारले जातात आणि थोडेसे वेगळे कॅल्क्युलेशन आहे त्यामध्ये. तर बघूया काय आहेत क्वेश्चन. सगळ्यात पहिला क्वेश्चन काय, 5 अंकाची सर्वात लहान संख्या सांगा ज्या संख्येला 12, 18 आणि 21 ने पूर्णपणे भाग जाईल. आता लहान संख्या आहे, संख्येला याचा अर्थ काय, 12, 18 आणि 21 ने पूर्णपणे भाग जाईल असं विचारलंय त्यांनी, म्हणजे त्याचा लसावी काढायला सांगितलाय. मग मी काय करेन, सगळ्यात पहिला 12, 18 आणि 21 चा लसावी काढेन. किती येईल बघा लसावी, 3 ने भाग जातो, 3 1 3, 3 चौक 12, 3 संग 18, 3 7 21, किती ने जाईल, 2 ने जाईल, बे 2 4, बे 3 6, 7 आहे. असं गुणाकार करा, किती येईल बघा, बे 3 2 6, 6 2 12, 12 2 24, 12 3 36, 36 गुणले 7 करा, 7 सक्कम 42, 7 3 21 आणि 4 25, बरोबर. म्हणजे किती आला एलसीएम, 252 आला. लसावी किती आला यांचा, मी इथं लिहितो, एलसीएम किती आला यांचा, 252. आता मला हे कळालं की 252 ही लहानात लहान संख्या आहे ज्या संख्येला 12, 18 आणि 21 ने पूर्णपणे भाग जाईल. हे तर आपण पहिला शिकलो. पण त्यांनी काय विचारले, 5 अंकाची सर्वात लहान विचारले. काय विचारले, 5 अंकाची सर्वात लहान. पण ही तर किती अंकाची आहे, किती अंकाची आहे, 3 अंकाची आहे. तर अशा वेळेला काय करायचं, 5 अंकाची सर्वात लहान संख्या कुठली आहे पहिला सांगा मला. कुठली आहे सांगा, 10,000. 10,000 ही काय, 5 अंकाची सर्वात लहान संख्या. पण 10,000 ला 252 भाग गेला पाहिजे ना, तरच 12, 18 आणि 21 ने पूर्ण भाग जाईल. म्हणून काय करायचं, या 10,000 ला 252 भाग द्यायचा. 10,000 गुणले 252 भागिले 252 केलं मी. कितीने भाग जाईल बघा, 4 ने तर जाणार नाही, कारण 25 चौक 100 झालं तरी हे 8 एक्स्ट्रा होईल ना. 4 ने तर जाणार नाही, पहिला 1000 चा विचार करतोय मी. म्हणून मी काय करतो, इथं 3 ने भाग देतो. आता 252 गुणले 3 करा, बेत्रिक 6, 5 त्रिकम 15, हातच्याला 1 येईल, बेत्रिक 6 आणि 1 7 करा वजा बाकी. 10 न 6 गेलं 4, 5 न 6 गेलं 4 आणि 10 न 8 गेलं 2, 244 राहिलं. वरून घेतला 0. आता कितीने भाग जाईल बघा, 9 ने भाग जाईल, बरोबर. 9 दुनी 18, हातच्याला येईल 1, 9 5 45 आणि 1 46, हातच्याला येईल 4, 9 दुने 18 आणि 4 22. किती शिल्लक राहिलं, 10 तून 8 गेलं 2, 14 तून 7 गेलं 7, 4 तून 3 गेलं 1, 2 ला 2 काय कॅन्सलच होईल. म्हणजे इथं किती राहिलं शिल्लक, 172. म्हणजे मला काय करावं लागेल, 10,000 मधून एक तर मला 172 ही बाकी वजा करावी लागेल, जेणेकरून त्या संख्येला पूर्णपणे भाग जाईल. किंवा काय करावं लागेल मला, ह्या 252 मधून 172 वजा करून जी संख्या येईल ती संख्या मला यामध्ये ऍड करावी लागेल, बरोबर. मग मी काय करू शकतो, समजा मी या 10,000 मधून ही आलेली बाकी वजा केली, किती मिळेल मला, 10 तून 2 गेलं 8 मिळेल, 10 तून 8 गेलं 2 मिळेल, 0 तून म्हणजेच 10 तून 2 गेलं 8 मिळेल, परत 10 तून 1 गेलं 9 मिळेल, 9,828. या 9,828 ला 252 ने पूर्णपणे भाग जाईल. पण प्रॉब्लेम काय, 5 अंकाची सर्वात लहान विचारल्या, ही तर 4 अंकी झाली. मग मला काय करावं लागेल, वजा करण्याऐवजी ऍड करावं लागेल. पण ऍड करताना काय करायचं असते, आपण बाकी ऍड करतो का. फॉर एक्झाम्पल समजा 18 ही संख्या आहे, 18 या संख्येने आपण 4 ने भाग दिला, तर मला ह्याच्या जवळची 18 पेक्षा मोठी संख्या शोधायची आहे ज्याला 4 ने पूर्णपणे भाग जाईल.
मग मी 4 चौक 16 दिला, किती आलं माझं 2 बाकी उरली. मग 18 मध्ये जर मी 2 ऍड केलं तर 4 ने भाग जाईल, पण इन केस बाकी वेगळे आले असते तर भाग गेला नसता. मग त्यावेळेला आपण काय करतो, 30 बाकी ऍड करतो का, नाही. काय करणार आपण, जी बाकी उरले ती या लसावी मधून वजा करणार. काय करायचं इथं, या 252 मधनं आलेली बाकी वजा करायची आणि काय करायचं, किती येईल बघा, 172 मी जर 252 मधनं वजा केलं 0 येईल, 15 7 गेलं 8 उरेल, 80 येईल ना. तर ही जे 80 आलंय वजा केल्यानंतर ते काय करायचं, या 10,000 मध्ये ऍड करायचं. म्हणजेच काय येईल माझं, 10,000 अधिक 80 बरोबर किती येईल, 10,080. आणि हे माझं फायनल आन्सर असणार आहे. कारण 10,080 ही संख्या आहे, ही सर्वात लहान 5 अंकी संख्या आहे, ज्या संख्येला 12, 18 आणि 21 ने पूर्णपणे भाग जाईल. जर वजा करायचं असेल आपल्याला काय करायचं, आलेली बाकी वजा करायची. पण ऍड करायचं असेल तर आलेली बाकी जे आपलं भाज्य आहे, जे आपलं भाज्य आहे त्यातून वजा करायची. भाज्य मधून काय, भाजक मधून, कशातून, 252 काय आहे, भाजक आहे किंवा लसावी आहे, लसावी मधून वजा करायची, काय प्रॉब्लेम नाही. ओके. आणि जे आन्सर येईल ते काय करायचं, मग त्या 5 अंकी संख्येत आपण ऍड करायचं. ओके. आता बघा इथं काय, 5 अंकाची सर्वात मोठी संख्या सांगा ज्या संख्येला 3, 5, 8 आणि 12 ने भाग दिल्यानंतर बाकी 2 राहते. हा क्वेश्चन थोडासा वेगळा आहे. मगाशी बाकी राहते असं सांगितलेलं का त्यांनी, नाही, पण इथं बाकी 2 राहते असं सांगितलंय. बाकी किती राहते असं सांगितलंय, 2 राहते असं सांगितलंय. आणि सर्वात मोठी संख्या सांगायची आहे, 5 अंकाची सर्वात मोठी संख्या आपल्याला माहित आहे. कोणती आहे सर्वात मोठी, 99,999. आणि लसावी काय येईल, 3, 5, 8 आणि 12चा, 3, 5, 8 आणि 12चा लसावी काढा, किती येईल सांगा. 2 ने भाग देतो, 3 आहे असं, 5 आहे असं, 2 चौक 8, बेसक 12, परत 2 ने भाग जाईल, 3 आहे असं, 5 आहे असं, 2 दुनी 4, 2 त्रिक 6, परत 3 ने भाग जाईल, 3 एके 3, 5 आहे असं, 2 आहे असं, 3 एके 3, 5 दोन्ही 10, 2 दुनी 4, 4 त्रिकम 12, 12 गुणले 10, 120 याचा काय आला, एलसीएम आला. मग मला काय करावं लागेल, इथं 120 ने भाग द्यावा लागेल. आता बघा 199 ला 120 ने भाग देतो तुम्ही, कितीने भाग जाईल माझा, कितीने भाग देता येईल सांगा इथं, कितीने देता येईल, 12 पंचे 60, 12 संग 72, 12 7 84, 12 8 96, 12 8 96, 12 9 अष्टोदर्शे मोठं होईल, 12 8 96 ने भाग देईन मी इथं. 960 काय घेतलं, कारण शून्य इथं आहे बरोबर. 120 गुणले 8 केला तर 960 मिळेल. आता भागाकार करा, 9 मधनं वजाबाकी करा, 9 मधनं 0 गेलं 9, 9 मधनं 6 गेलं 3, वरनं घेतलं 9 ला, 12 त्रिक 36, 360, किती येईल बघा, परत 390 आलं, 390 येणार नाही, 399 येईल, कारण वरनं 9 घेतलं ना मी, परत 3 ने भाग जाईल, 360, परत बाकी किती उरेल सांगा, 39 बाकी उरेल बरोबर. पण आपल्याला बाकी किती राहिलेला आहे, 2 पाहिजे आहे बाकी. सगळ्यात पहिला मी काय करेन, मग 5 अंकाची अशी मोठी संख्या शोधेन ज्या संख्येला 120 ने भाग जाईल. मग जर मला या संख्येला 120 ने पूर्ण भाग द्यायचा असला तर त्यातून काय करायला पाहिजे, बाकी आलेली वजा करायला पाहिजे. म्हणून मी काय करेन, 99,999 मधून काय करेन, 39 वजा करेन, किती येईल बघा, मग 0, 3 9 गेलं 6, 999 आहे असं, 99,960 येईल. 99,960 ला 120 ने पूर्णपणे भाग जाईल, पण मला बाकी पण 2 उरायला पाहिजे ना, म्हणून मी काय करेन, यामध्ये ते ऍड करेन. आपण लसावीमध्ये शिकलोय, बाकी जर के उरत असेल तर काय करतो, एलसीएम मध्ये आपण के ऍड करतो. म्हणून मी इथं काय करेन, आलेल्या आन्सर मध्ये 2 ऍड करेन, म्हणजे माझं फायनल आन्सर असेल 99,962, हे माझं फायनल आन्सर असेल बरोबर. सिंपल आहे, काही अवघड नाही यामध्ये, फक्त गोष्टी लक्षात घ्या, अगदी सोप्या येतात, कॅल्क्युलेशन केला तर इझिली मार्क मिळून जातात. ओके. तर बघा हा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. नेक्स्ट क्वेश्चन काय, 4 अंकाची सर्वात मोठी संख्या सांगा ज्या संख्येला
15, 18, 21 आणि 24 ने भाग दिल्यावर बाकी किती उरते? 11, 14, 17 आणि 20 येईल. आता सिंपल आहे. इथे एलसीएम काढताना कसं काढायचं? वजा करून, कारण के नेहमी काय राहणार आहे? के नेहमी काय राहणार आहे इथं? सांगा काय करणार आहे इथं? तुम्ही सॉल्व्ह करायचा. हा होमवर्कसाठी क्वेश्चन असणार आहे. फक्त कसं सॉल्व्ह करायचं मी सांगतो. आणि मला काय करायचं? मगाच्या होमवर्कच्या क्वेश्चनचा आणि ह्या होमवर्कच्या क्वेश्चनचा आन्सर कमेंटमध्ये सांगायचं. कसं सॉल्व्ह करायचं सांगतो. काय करायचं? एलसीएम काढा. कशाचा? 15, 18, 21 आणि 24 चा. त्या एलसीएम न काय करा? 4 अंकाची सर्वात मोठी संख्या सांगा, ज्या संख्येला त्या पूर्ण एलसीएम न पूर्णपणे भाग जाईल. आणि काय करा? बाकी आपल्याला शिल्लक ठेवायचे किती? 11, 14, 17 आणि 20. तर 15 मधून 11 वजा करा, 3 उरतं. 18 मधून 14 वजा करा, 15 मधून 11 वजा करा, 4 येतं. 18 मधून 14 वजा करा, 4 येतं. 21 मधून 17 वजा करा, 4 येतं. 24 मधून 20 वजा केला, 4 येतं. म्हणजे सिंपली काय करायचं? के मायनस करायचं. जे पण तुमचं उत्तर येईल, 4 अंकाची जी सर्वात मोठी संख्या असेल, ज्या संख्येला पूर्णपणे भाग जाईल या संख्येनं, आपण ते कसं काढायचं शिकलोय. त्यातून काय करा? फक्त मगाशी जसं 2 ऍड केलं तसं 4 वजा करा, म्हणजे तुम्हाला आन्सर मिळून जाईल. मला आन्सर कमेंट बॉक्समध्ये द्यायचा आहे. ओके, तर आजचं लेक्चर मी इथंच एंड करतोय. या लेक्चरची PDF तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. टेलिग्राम चॅनल जर तुम्ही जॉईन केला नसेल, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून जॉईन करू शकता. आणि जर व्हिडिओ आवडला असेल, सांगितलेल्या कन्सेप्ट तुम्हाला समजत असतील, तर नक्की तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना देखील, जे मित्र मराठीमधून SSC GD ची तयारी करू इच्छित आहेत, त्यांना नक्की शेअर करा.